तर तेव्हा तुलनेनं म्हणजे आता जेवढा विस्तार मी बघतोय तेवढा विस्तार नव्हता या अकॅडमीचा. तर मला बाकीचे लोक म्हणू लागले अरे इकडे का जातोय, तिथं असं नवीन अकॅडमी झाली, त्यापेक्षा दुसऱ्या एका चांगल्या मोठ्या अकॅडमीमध्ये जाणार तू. तर मी तसं नाही केलं, याचा मला आनंद वाटतो आज. कारण इथं या टीचिंगला क्वालिटी होती, इथं स्वतः पर्सनली लक्ष देऊन प्रोफेसर सर सगळे शिकवून घ्यायचे. तर त्याचा मला नक्की फायदा झालेला आहे. आणि मी पण तुमच्यासारखाच 10वी अगदी 12वी पर्यंत स्केटबोर्डमधून शिकलेला विद्यार्थी आहे. तर अभ्यास करताना माझे मित्र मंडळींमध्ये किंवा अगदी मला पण असं वाटायचं की आपण स्केटबोर्डमधून शिकलोय, तर आपण CBSE बोर्डमध्ये जे विद्यार्थी आहेत ऑल इंडियावाले, तर यांच्यासोबत आपण कसं कम्पीट करायचं. तर मला असं वाटतं की तुमच्यापैकी काही ना पण हा विचार असेल, तर मी असं सांगतो की असं काही नाही आहे. स्केटबोर्डमधून आहे म्हणून आपलं स्केटबोर्डचा जो अभ्यासक्रम आहे तो लोअर क्वालिटीचा असं अजिबात समजू नका. तर स्केटबोर्डमधून शिकून सुद्धा आपण IIT मेडिकल यामध्ये आपल्याला हवं ते कॉलेज आपण मिळवू शकता अशी मला खात्री आहे. याचा अभ्यास कसा करायचा असं तुम्हाला जर विचारायचं असेल तर आदित्य सर आहेत, बाकी टीचिंग स्टाफ आहे, तर ते तुम्हाला नक्की मदत करणार आहे. तर त्यांच्या सल्ल्याने जर तुम्ही केला तर तुम्हाला बाकी काही अडचण नाही. आणि व्यक्तिगत अभ्यास जर विचारला तर आपल्याला नक्की मेहनत घ्यावी लागते. तर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे किंवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे यावर तुम्ही भर केला तर त्याचा फायदा होणार आहे. जेवढी थिअरी महत्त्वाची आहे तेवढंच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणे आणि आपल्या शंका विचारून घेणे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही असं करावं असं मला वाटतं. धन्यवाद.